नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण 8वी 9वी 10वीचे लेक्चर्स, सायन्सचे लेक्चर्स आपण युट्यूबवर टाकणार आहोत. आधी पण आपण काही लेक्चर्स टाकले, परंतु या वेळेसपासून आपण कंटिन्युअसली चॅप्टर वाईज लेक्चर तुमचे टाकणार आहे सायन्सचे. जमलं तर आपण मॅथ्सचे लेक्चर सुद्धा याच्यावर टाकूया. बघा, आजचं आपलं पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे नेमकं ग्रॅव्हिटेशन काय आहे, न्यूटनच्या थेरीज काय आहे आणि न्यूटनचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं ग्रॅव्हिटेशन मध्ये, ते आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. बघा, तुम्हाला एक पिक्चर दिसतंय मित्रांनो. हे काही पर्सन्स इथं आहेत जे की पॅराग्लायडिंग करतात. पॅराग्लायडिंग करत असताना ते खालती खेचले जात आहे पृथ्वीकडे. का म्हणून खेचले जात आहे? ग्रॅव्हिटेशनमुळे. आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे की एक असा कोणता तरी फोर्स पृथ्वीकडून लावला जातो, त्याला आपण मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण म्हणत होतो आणि आपण त्याला आता ग्रॅव्हिटेशन म्हणतोय. हे जे ग्रॅव्हिटेशन आहे, हे ग्रॅव्हिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डे टू डे लाईफ साठी सुद्धा. आपण जे स्पेस मिशन्स करतो त्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनचा खूप मोठा हात आहे आणि त्याचबरोबर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा याचा आहे. तुम्ही सेकंड पिक्चर पाहू शकता. दोन मुली इथं दोऱ्या खेळताय. त्या दोऱ्या खेळत असताना तुम्ही जर नीट बघितलं तर ते खालच्या बाजूला खेचले जात आहे. का म्हणून? ग्रॅव्हिटेशनमुळे. हे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो. जर आपण एक पाण्याची बॉटल घेतली आणि पाण्याची बॉटल थोडी आडवी केली तर त्याच्यातलं पाणी खालच्याच दिशेने जातं, वर जात नाही. का जातं? खालच्याच दिशेनेच का जातं? ग्रॅव्हिटेशनमुळे. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये ग्रॅव्हिटेशनचे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असतील, तिथं पण तुम्हाला ते दिसत आहे. बघूया आपण काय ग्रॅव्हिटेशन. आपल्याला सर्वांना माहिती आहे न्यूटन एक सायंटिस्ट होता ज्याने की ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. या ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लावला ही एक स्टोरी आहे. ऍक्च्युली हे असं घडलं किंवा नाही हे कोणाला माहिती नाही, पण एक स्टोरी आपल्याला माहिती आहे हे ज्याच्यामध्ये न्यूटन एका झाडाखालती बसलेला होता आणि एक ऍपल त्याच्या डोक्यावर येऊन पडला. त्यावेळेस त्याला काहीतरी कळालं की हा ऍपल का म्हणून खालती आलेला आहे, का म्हणून खालती आलेला आहे. त्याच्यानंतर त्याने त्याच्यावर विचार केला आणि विचार केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती की त्याने कसला शोध लावला? ग्रॅव्हिटेशनचा. ही एक स्टोरी आहे. ओके, बघूया आपण न्यूटन काय म्हणतोय ग्रॅव्हिटेशन बद्दल. तुम्ही जर इथं बघत असाल तर इथं एक स्टेटमेंट येतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट बिटवीन एनी टू बॉडीज. बघा, या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे बाळांनो की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो या प्रत्येक दोन बॉडीमध्ये, अर्थवर जे आपण अर्थवर म्हणा या युनिव्हर्सवर म्हणा, या युनिव्हर्स मधल्या किंवा अर्थ मधल्या कोणत्याही प्रत्येक दोन बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. ही एक ए बॉडी आहे आणि ही एक बी बॉडी आहे. या ए आणि बी बॉडीमध्ये एक पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. आपल्या अॅनिमेशन नुसार आपल्याला दाखवलं जातंय की ए आणि बी बॉडीमध्ये काय बाळांनो? अट्रॅक्शन आहे. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सेकंड वन तुम्हाला अॅनिमेशन मध्ये दाखवलं जातंय, हे कार आहे आणि एक हा पर्सन आहे. या दोघी मध्ये सुद्धा काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्युपिटर आणि आपली जी अर्थ आहे यांच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा प्रत्येक दोन, पृथ्वीवरच्या असो या युनिव्हर्स मधल्या असो, या प्रत्येक दोन बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. आता मी ज्या कॅमेऱ्यानं शूट करतोय आणि मी इथं बसलेला आहे, आमच्या दोघींमध्ये पण काही ना काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, परंतु हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी किंवा जास्त असू शकतो. ओके, तुम्ही म्हणत असणार की सर तुम्ही बोलताय की हा जो कार आणि या पर्सन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मग हा पर्सन या कारकडे का ओढला जात नाही किंवा अट्रॅक्ट जास्त प्रमाणात होत नाहीये? बाळा, त्याच्या मागे एक कारण आहे. पृथ्वीचा जो मास आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिपेंड करतो मासवर आणि पृथ्वीचा मास हा खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू यांचं मास. जर तुम्ही पृथ्वीचा मास कन्सिडर केलं तर ते खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही जर कोणतीही गोष्ट पाहिली, आता मी हा पेन आहे, हा जर मी पेन खालती सोडला तर तो खालच्याच दिशेने जाणार आहे, तो माझ्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. या पेन आणि माझ्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, परंतु हा जो पेन आहे हा खालच्याच दिशेने जाणार, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ आणि या पेन मधला जास्त आहे ऍज कम्पेअर टू पेन आणि माझ्या मधला. तुम्हाला इथं कळालं असेल. ओके, आपण पुढे जाऊया. आपल्याला पुढे सांगण्यात येतं एक लॉ आपल्याला दिलेला आहे, जो आपल्या बोर्डाच्या पेपरामध्ये सुद्धा विचारला जातो 2 किंवा 3 मार्काला. बघूया काय लॉ आहे. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जे सायंटिस्ट होते न्यूटन, त्यांनी हा लॉ दिला. काय हा लॉ? न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या लॉ नुसार आपल्याला कळून येतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय. बघा, मी स्टेटमेंट तुम्हाला इथं समजून सांगतो नेमकी स्टेटमेंट काय. तुम्हाला ही स्टेटमेंट सुद्धा लिहावी लागते बाळांनो. ओके, 1 मिनिट. एव्हरी ऑब्जेक्ट इन अ युनिव्हर्स. आता युनिव्हर्स मध्ये प्रत्येक
कोणताही ऑब्जेक्ट, युनिव्हर्स मधला कोणताही ऑब्जेक्ट, जसं की आपण तो एक पर्सन आणि कार पाहिले होते, हे दोन युनिव्हर्स मधले ऑब्जेक्ट आहे. असा युनिव्हर्स मधले कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतो, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो बाळांनो. काय असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. ओके, कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये, एव्हरी अदर ऑब्जेक्ट, हा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणि हा अट्रॅक्टिव्ह जो फोर्स असणार आहे, हा आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिनोट करतो एफ लेटरने. आणि जो हा एफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, ते जे दोन ऑब्जेक्ट आपण घेतले त्यांच्या मासेसला काय असतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सर तुम्ही हे M1 M2 काय घेतलं, एकदा आपण अॅनिमेशन द्वारे बघूया की M1 M2 काय नेमकं. बाळांनो, आपण दोन ऑब्जेक्ट घेतले ए आणि बी, आणि ए आणि बी या दोन ऑब्जेक्टचं मास आहे M1 आणि M2. आता तुमचं पण काही मास असणार आहे आणि तुमच्या मित्राचं पण काही मास असणार आहे. तुमचं जे मास असणार आहे ते समजा कन्सिडर करा M1 आहे, आणि तुमच्या ज्या मित्राचं मास असणार आहे ते काय करा, कन्सिडर करा M2 असणार आहे. आता हे M1 आणि M2 मध्ये काय असणार आहे बाळांनो, अट्रॅक्ट म्हणजे जो तुमचा मित्र आणि तुमच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे जो न्यूटन होता त्याने काय सांगितलं की युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट असतील तर त्यांच्यामध्ये काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. यांच्यामध्ये या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. परंतु त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला काही डिस्टन्स सुद्धा तिथं दिसून येतोय. काय दिसून येतोय, एक डिस्टन्स आपल्याला दिसून येतोय या दोन ऑब्जेक्ट मध्ये. बघूया न्यूटन काय म्हणतोय. आता तुम्हाला इथं दिसत असेल की या अॅनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे की जो ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी या दोघींमध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, आणि ह्या दोन ऑब्जेक्टचं काहीतरी मास आपल्याला दिलेलं आहे. याचं मास काय आहे, M1, आणि याचं मास काय आहे, M2, आणि या दोघींमध्ये एक काहीतरी अंतर आहे ते D. ओके, स्टेटमेंट काय सांगतोय आपल्याला ते आपण बघतोय. एव्हरी ऑब्जेक्ट इन अ युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट ए हा माझ्याकडे ऑब्जेक्ट बी, या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतो बेटा, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. या दोघी ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. नेहमी हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असतो. ओके, अट्रॅक्टिव्ह फोर्स तिथं विथ अ फोर्स, इथं हा फोर्स शब्द आहे. ओके, म्हणजे एक अट्रॅक्शन असतं त्या दोघींमध्ये. कशाच्यामुळे अट्रॅक्शन असतं, एक फोर्समुळे. कोणता फोर्स आहे तो आपल्याला माहिती आहे. तो फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. एक ग्रॅव्हिटेशन नावाचा एक फोर्स प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये असतो. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल कळत असेल तुम्हाला. डायरेक्टली प्रोपोर्शनल अशी गोष्ट असते, जर ए हा बी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर म्हणजे ए ला जी गोष्ट अफेक्ट करते ती सेम टू सेम बी ला पण अफेक्ट करणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल हा कन्सेप्ट तुम्हाला माहितच असेल नक्की. ओके, बघा काय सांगतोय तो, एव्हरी ऑब्जेक्ट इन अ युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. कोणता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा जो फोर्स असतो, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कोणाचे मासेस, जो फोर्स, जे दोन ऑब्जेक्ट घेतले, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी, या दोघींचे काहीतरी मासेस आहे. समजा कन्सिडर करा मास M1 आणि मास M2, या दोघींचे काही मासेस आहे, आणि या मासेसला तो फोर्स काय बाळांनो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे साइन तुम्हाला माहितच असेल, हे साइन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं. ओके, स्टेटमेंट मध्ये आपण बघतोय, आपण याला इरेज करून घेऊ. स्टेटमेंट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, स्टेटमेंट फर्स्ट आपल्याला सांगते की ते दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात, आणि स्टेटमेंट 2 मध्ये काय सांगतो आपल्याला, जो फोर्स आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे दोन मासेस आहे आपल्याकडे M1 आणि M2, या दोन मासेसला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे त्या मासेसच्या प्रोडक्टला, तुम्ही एक शब्द लक्षात घ्यायचं, ते जर डायरेक्टली प्रोपोर्शनल तर आहे मासला, परंतु मासेसचा काय पाहिजे, तिथं प्रोडक्ट पाहिजे. मी इथं प्रोडक्ट घेतलेला आहे बाळांनो, M1 डॉट M2, म्हणजे हा काय M1 M2 चा प्रोडक्ट, आणि तो जो प्रोडक्ट आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कोणाला, फोर्सला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. हे स्टेटमेंट नंबर 1 मधलं मी एक इक्वेशन याच्या थ्रू तयार करून घेतलं. आपल्या ज्या स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये अजून म्हणजे सॉरी आपलं जे लॉ आहे त्याच्यामध्ये थर्ड स्टेटमेंट आहे. काय थर्ड स्टेटमेंट, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देअर मासेस, म्हणजे सॉरी देअर ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट असेल हा शब्द एखाद्या वेळेस. बघूया आपण काय सांगतोय, याचा अर्थ काय होतोय. बघा, हा जो आपण ऑब्जेक्ट घेतला ए आणि ऑब्जेक्ट घेतला बी, या दोघींमध्ये काय ना काही डिस्टन्स आहे. आपल्याला डिस्टन्स इथं दिसून येतोय. या डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आपले इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण डिस्टन्सचा काय घ्यायचा आपल्याला, इथं स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजे D स्क्वेअर घ्यावा लागेल.
डी स्क्वेअर आपल्याला इथं घ्यावा लागेल. ओके, मग आपण जर या थर्ड स्टेटमेंट वरून जर इक्वेशन लिहायचं म्हटलं तर एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. हे आपलं सेकंड स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंट मधलं दुसरं इक्वेशन झालं. पहिलं स्टेटमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं की जे ए आणि बी आहे हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस थ्रू एकमेकांच्या जवळ येत आहे. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला सांगितलं जो फोर्स आहे, जो दोनांमध्ये फोर्स आहे, त्या फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासेसच्या प्रोडक्ट साठी. ओके, प्रोडक्ट मध्ये म्हणजे मासचा जो प्रोडक्ट आपण काढला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. थर्ड स्टेटमेंट मध्ये आपल्याला सांगतोय जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बाळांनो? डी स्क्वेअरला. डी स्क्वेअर काय? डिस्टन्सचा स्क्वेअर. मग माझ्याकडे दोन इक्वेशन मिळाले. मी या दोन इक्वेशन वरून आपण डायरेक्टली जे फायनल इक्वेशन आहे ते आपण इथे बनवून आले. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन इक्वेशन वर मी फायनल इक्वेशन बनवतो. म्हणून फायनल इक्वेशन माझ्याकडे असेल एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 डॉट m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, m1 डॉट m2 डी स्क्वेअर हे आपल्याला इथं दिसून येते. हे मी फायनल इक्वेशन इथं बनवून घेतले. या दोन इक्वेशन वरून मी ते इक्वेशन बनवलंय. बघा, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अँड f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर, डिस्टन्स स्क्वेअर. आता आपल्याकडे डायरेक्टली प्रोपोर्शनल तर आलेलं आहे, म्हणजे आपल्याला जे इक्वेशन पाहिजे होतं ते आलेलं आहे. परंतु जर आपल्याला याला अजून सिम्प्लिफाईड करायचं असेल तर आपल्याला काय घ्यावा लागतो? कॉन्स्टंट घ्यावा लागतो. नेहमी तुम्हाला माहित असेल जर आपल्याला या डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन हटवायचं असेल तर आपल्याला काय घ्यावा लागतो? कॉन्स्टंट घ्यावा लागतो. म्हणून मी इथं एक कॉन्स्टंट घेणार आहे जो की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असणार आहे. आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो जी, तो जी मी इथं घेणार आहे. ग्रॅव्हिटेशनल याला हटवून डायरेक्टली प्रोपोर्शनलला हटवून मी इथं जी घेणार आहे. म्हणून मी इथं लिहितो एफ इज इक्वल टू जी. जी काय घेतलाय मी? हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घेतलेला आहे. याची पण सुद्धा बाळांनो एक व्हॅल्यू आहे. आपण सांगणारच ते कोणती व्हॅल्यू आहे. जी m1 डॉट m2 अपॉन टी स्क्वेअर. ओके, हे फायनल इक्वेशन आपण या स्टेटमेंट वरून बनवलं आणि या इक्वेशनचं तुम्हाला खूप जास्त काम न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यामध्ये होतं. हे तुम्ही ह्या डायरेक्टली हे जे इक्वेशन तुम्हाला मिळालंय या इक्वेशन वरून तुम्ही स्टेटमेंट सुद्धा बनवू शकता. परंतु तुम्ही जर स्टेटमेंट पाठ केलं तर तुम्ही इक्वेशन सुद्धा बनवू शकतात. म्हणून हे इक्वेशन आणि हे स्टेटमेंट तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला बोर्डाला विचारलं जातं आणि अशी डायग्राम तिथं काढून द्यायची, इझिली तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ओके, काय इक्वेशन? एफ इज इक्वल टू जी. हा जो जी बेटा हा आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो जी आहे. ओके, इफेक्ट्स ऑन फोर्स. इफेक्ट्स ऑन फोर्स हा आपला पुढचा टॉपिक आहे. पाहूया आपण काय इफेक्ट्स आहे फोर्सचे. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण आतापर्यंत पाहिला त्याचे नेमके इफेक्ट्स काय ते आपल्याला बघायचे. ओके, एक करण नावाचा व्यक्ती आहे आणि दुसरा आहे अर्जुन नावाचा. यांच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा नेमका इफेक्ट काय होणार? काही कंडिशन्स. मास ऑफ द अर्जुन इज डबल. फोर्स किती चेंज होईल जर मी अर्जुनचं मास काय केलं बाळांनो? डबल केलं. आता याच्यामध्ये आय थिंक सो अर्जुन हा होता. ओके, हा अर्जुन होता ना, हा करण होता. मी आय थिंक राईट गेस केलं होतं. हा जो अर्जुन आहे याचं जर मास मी डबल केलं, म्हणजे अगोदर अर्जुन 10 kgचा होता, 10 त्याचं मास होतं. आता त्याचं मास मी 20 करून टाकलं, तर त्याचं मास मी काय केलं? डबल केलं. तर डबल जर त्याचं मी मास केलंय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर काय त्याचा इफेक्ट जाणवेल हे आपल्याला इथं बघायचंय. आता मी मागेच बोललो होतो की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो हा एफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो बेटा? m1 डॉट m2 ला. म्हणजे मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण असणार आहे? आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे मास जर वाढलं, मास जर इन्क्रीज झालं तर ऑब्विसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. जर मास तुमचं वाढतंय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा तुमचा काय होणार आहे बाळांनो? तो इन्क्रीज होणार आहे. बघूया आपण खरंच तसं होतंय का? मी जसं सांगितलं म्हणजे आपण याचं मास वाढवलं तर म्हणजे m2 वाढणार आहे. तर m2 वाढल्यामुळे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा पण वाढणार आहे की ते आपल्याला चेक करायचंय. हो, नक्की वाढणारच आहे तो, कारण की तो काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बघा,
तो टॉईस झाला तर हा पण लगेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय झाला बाळांनो, टॉईस झालेला इथं. त्याचबरोबर जर मी आता आता जो फोर्स करण आहे, करण आणि अर्जुन दोघींना म्हणजे त्यांचं वजन मास वाढवून दिलं तर काय होईल बघा. आता ऑलरेडी आपण अर्जुनचं तर मास वाढवलेलंच आहे. मी त्याचबरोबर कोणाचं मास वाढवायचं बोलतोय, या करणचं आपल्याला मास वाढवायचं. जर मी करणचं मास इन्क्रीज करून दिलं, करणचं बी मास आपण डबल केलं, याचं पण डबल केलं आणि याचं पण डबल केलं, म्हणजे आता अगोदर आपण 2 टाइम्स केलं होतं, आता आपल्याला किती टाइम्स करायचंय, 4 टाइम्स. जर हे 4 टाइम्स झालं बघा, याला मी 4 टाइम्स करून टाकतो, 2 to 4 टाइम्स झालं. जर हा मास 4 टाइम्स इन्क्रीज झालाय तर फोर्स पण किती टाइम्स इन्क्रीज होणार आहे, 4 टाइमच इन्क्रीज आपल्याला होताना दिसणार आहे. म्हणून फोर्स पण किती टाइम इन्क्रीज झाला बाळांनो, 4 टाइम इथे इन्क्रीज झालेला आपला फोर्स आहे. जर मी आता मास तर झालं, आता डिस्टन्स कमी जास्त करून बघू. जर मी डिस्टन्स वाढवलं तर काय होईल, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ओके, जर मी डिस्टन्स वाढवलं तर नेमकं काय होणार आहे आपण बघणारच आहे. ओके, बघूया आपण काय होतंय. आपण डिस्टन्स वाढवतोय. डिस्टन्स जर मी वाढवलं तर तुम्हाला माहिती आहे, जेवढं जास्त डिस्टन्स वाढणार, आपण बघितलं होतं डिस्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढं जास्त डिस्टन्स वाढणार तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे बाळांनो, कमी होणार आहे. बघा, नेहमी लक्षात ठेवा, जर डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो बाळांनो, तो काय होतो, कमी होताना आपल्याला दिसतो. डिस्टन्स वाढणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. म्हणजे जर मी डिस्टन्स अगोदर 10 किलोमीटर होतं दोघींमधलं, 10 किलोमीटर जास्तच झालेलं ते. ओके, 10 मीटर होतं समजा, 10 मीटर डिस्टन्स या अर्जुन आणि करण मध्ये होतं आधी. आता मी ते डिस्टन्स करून टाकतो 20 मीटर. जर मी ते 20 मीटर ते डिस्टन्स केलं तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचंय, तो इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. ओके, व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ अ जी वॉज ट्वाइस ॲज अ लार्ज. आतापर्यंत आपण मास बद्दल बोललो, मास कमी जास्त करून बघितला, डिस्टन्स कमी जास्त करून बघितलं. आता आपल्याला जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण घेतलेला आहे, जी जो घेतलेला आहे, तो जर कमी जास्त केला तर नेमकं काय होणार ते आपल्याला आता बघायचं. जर आपण त्याला टॉईस केला बाळांनो, अगोदर तो जी टॉईस नव्हता, तो सिंपल फॉर्म मध्ये होता. आता जर मी त्याला टॉईस केला तर नेमकं काय होणार आहे. जर मी जी टॉईस केला बाळांनो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर मी टॉईस केला किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर मी इन्क्रीज केला तर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा इन्क्रीज होतो. आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजे जर मी जी ची व्हॅल्यू वाढवली बाळांनो, जी ची व्हॅल्यू जर मी वाढवली तर आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू सुद्धा वाढते. मग जर मी जी ची व्हॅल्यू टॉईस करतोय, कारण आपण फॉर्म्युला लिहून घेऊ आपला, काय F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला होता. जर मी ही जी ची व्हॅल्यू टॉईस करतोय तर माझा जो F आहे, F ची पण व्हॅल्यू काय होणार बाळांनो, टॉईस होणार. ह्याच्या कन्सेप्ट आहे, या तुम्ही याद ठेवा, कारण की बोर्डाला याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ओके, आता पुढचा आपला टॉपिक आहे युनिट फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. ओके, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. आपण युनिट काय नेमकं त्याचं ते आपण काढून घेऊया. बघा मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला हा लर्न झालाच असेल आतापर्यंत. ओके, आपण या फॉर्म्युल्यावर युनिट कसं काढायचं ते बघणार आहे. F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, आता जो हा F आहे, आपल्याला व्हॅल्यू कसली काढायची बाळा, जी ची व्हॅल्यू काढायची. म्हणून जी या साईडला लागेल. मग मी हा जो जी आहे याला या साईडला घेऊन घेतो, नाही त्या साईडला घेतलं तर आपली ही जी पूर्ण टर्म आहे हिला आपण F कडे घेऊन जाऊ, म्हणजे ऑटोमॅटिकली जी या साईडला येऊन जाणार आहे. म्हणून मी काय करतो, हा जो F आहे, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, हा डी स्क्वेअर इथं काय डिवाइडला आहे, या साईडला गेला तर काय होईल, त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. जर हा या साईडला गेला तर काय होणार बाळा, मल्टिप्लिकेशन होणार. म्हणून मी लिहितो F इंटू डी स्क्वेअर अपॉन हा जी इथं सॉरी हा m1 m2 इथं काय मल्टिप्लायला आहे, म्हणजे वरच्या साईडला आहे. जर आपण त्यांना या साईडला घेऊन गेलो तर ते कशाला जाते बाळांनो, डिवाइडला जाते. म्हणून m1 m2 हे डिवाइडला चालले गेले, इज इक्वल टू जी. मग जर मला जी ची व्हॅल्यू, जीचं हे काढायचंय युनिट, तर मला याचे युनिट काढावं लागेल जीचं m1 m2. बघा तुम्हाला माहिती असेल बाळा की जे
एफ आहे, एफ मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कोणत्याही फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. ओके, न्यूटन त्याचं युनिट आहे. आणि डी म्हणजे डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. आणि डिस्टन्सचा इथं स्क्वेअर घेतलाय म्हणून मी मीटरचा आपण काय घेतो इथं, स्क्वेअर घेतो, अपॉन m1 m2. m1 m2 माहिती तुम्हाला एक प्रकारचे मास आहे. मास कशामध्ये मोजतो आपण, केजी मध्ये. आणि केजी इंटू केजी. ओके, केजी इंटू केजी. आता मी काय करतो, जी एन एम स्क्वेअर अपॉन केजी, केजी मल्टिप्लाय केलं तुम्ही केजीचा स्क्वेअर आपण इथं घेऊ शकतो, म्हणून मी इथं डायरेक्टली घेऊन घेतो केजी स्क्वेअर. ओके, इथं इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. ओके, म्हणून तुम्हाला इथं युनिट भेटून गेलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर, केजी स्क्वेअर. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय केजी स्क्वेअर. तुम्हाला इथं हे जे युनिट आहे हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं मिळून गेलेलं आहे. आपण युनिट कसं काढतात ते पण बघून घेतलं. ओके, हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय कारण की हा जास्त लांबट होऊन जाईल. म्हणून बाकीचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. जे आपलं नेक्स्ट लेक्चर आहे ते उद्या किंवा परवामध्ये तुम्हाला अपलोड झालेलं दिसेल. मिळते हे नेक्स्ट लेक्चर में.